आषाढी एकादशी उपवास विशेष रताळ्याचा कीस करण्यासाठी लागणारे साहित्य 3 ते 4 रताळी, 1 मोठा चमचा साजूक तूप, अर्धा चमचा जिरे, 2 हिरव्या मिरच्यांचे तुकडे, 1 चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, चवीनुसार मीठ. रताळं स्वच्छ धुवून सोलून किसून घ्यायचे. आता तूप जिऱ्याच्या फोडणीत हिरवी मिरची परतायची. आता त्यात किसलेलं रताळं घालायचं आणि परतायचं. आता झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटं वाफवून घ्यायचं. आता यावर मीठ, शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि हे मिश्रण एकत्रित परतायचं. झाला आपला आषाढी एकादशी विशेष रताळ्याचा कीस तयार. आता बनवूयात रताळ्याचा कीस. इथे रताळी घेतलेली आहेत. आता काय करूयात, याचं साल काढून घ्यायचं. हे झालं रताळं सोलून की हे किसायचं. शक्यतो जितके लांब सडक जमतील ना तितका किसून घ्यायचा या पद्धतीने. रताळं काय किंवा बटाट्याचा कीस काय मोकळा मोकळा हवा असेल तर शक्यतो पसरट तवा वापरायचा. तूप साजूक तूप गरम झालेलं आहे. यामध्ये घालूया जिरं. जिरं छान फुललं की हिरव्या मिरच्या. कितपत तिखट हवं त्या प्रमाणात मिरच्याही छान परतून घेऊयात. आणि आता हा जो कीस आपण करून घेतला हा कीस घालायचा. रताळ शक्यतो किसलं की लगेच वापरायचं, नाहीतर ते ऑक्सिडायझेशन होतं आणि मग त्याचा रंग काळा पडून जातो. आणि आता हा आधी परतून घेऊयात. आता हे व्यवस्थित असं मिक्स करून झालं रताळं की यावर झाकण ठेवूयात आणि झाकण ठेवून एक 4 ते 5 मिनिटं वाफवून घ्यायचं. रताळ आहे खूप पटकन शिजतं, फार वेळ नाही लागत, किसलेलं पण आहे. इथे रताळ्याचा कीस छानपैकी मी वाफवून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकाल मस्त दिसतोय, छान शिजलेलं आहे. आता यावर घालूयात चवीपुरतं मीठ. मीठ सुरुवातीला नाही घालायचं, नाहीतर मग त्याला पाणी खूप सुटतं. आणि अगदी थोडासा भाजलेला शेंगदाण्याचं कूट. आणि हे करूयात मिक्स. आणि छान आपला इथे रताळ्याचा कीसही बनवून तयार आहे.